अखाद्य देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, यामुळे याचा फटका जो आहे तो सोलापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांना बसलेला आहे. आपल्यासोबत सुप्रसिद्ध हॉटेल सुधा हॉटेल याचे मालक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल नेमके कशा पद्धतीचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसतोय, काय सांगाल? सध्या खूप मोठ्या प्रमाणात ते त्रास होत आहे किंवा जे आम्हाला जे फटका बसत आहे. आता मेन आमचं जे काही आहे ते कमर्शियल गॅसवरती आमचं पूर्णपणे अवलंबून आहे किचन. आणि तेच जर अवेलेबल झालं नाही तर आम्हाला पूर्ण हॉटेल आम्हाला एवढं कमी मेनूमध्ये हे करावं लागेल की ते फक्त आणि फक्त कामगारांचं उपासमार होऊ नये किंवा कामगारांना आर्थिक अडचणी व्हा की जेणेकरून त्यांना काहीतरी मी त्यांना एक ह्याच्या रूपाने मदत करू शकेल, त्या हिशोबाने फक्त मी माझा प्रयत्न करतोय. आणि ते जे त्यासाठी मला फक्त मेनू फक्त आता उद्यापासून तर मला फक्त एवढंच मेनू करावं लागेल की फक्त इडली वडा आणि मस्का स्लाइस, सांबार पण बंद करावं लागेल आणि डोसा किंवा आमलेट पण बंद करावं लागेल आणि चटणी आणि इडली वडा ह्या असं मला सर्व करता येईल. एकंदर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे जे आहे तो हॉटेल व्यावसायिकाला अडचणीचा सामना करावा लागतो. एकंदरीत पाहिलं गेलं तर गॅस सिलेंडर लवकरात लवकर नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये हे हॉटेल बंद करावं लागतील अशी परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.